जय शिवराय भावा. 10 मिनिटात आपण पायथन शिकवतो, फक्त 10 मिनिटात बरं का. 10 मिनिटाची प्लेलिंग दिसते तुला, पायथन इन 10 मिनिट. 3 व्हिडिओ ऑलरेडी झाले. आजचा आहे 4था व्हिडिओ, ते बघ. इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ झालाय, पहिला प्रोग्राम झालाय, व्हेरिएबल पण सुरू झालंय. व्हेरिएबल कसं बनवतात, काय बनवतात, सगळं शिकलोय आपण. च्या सेशन मध्ये लय महत्वाची गोष्ट आहे व्हेरिएबल. परत आणखीन ऍडव्हान्स मध्ये आपण शिकणार आहोत. प्रिंट करायचे किती वे आहेत, युजर कोण कसं इनपुट घ्यायचं, लय काय काय शिकायचंय. फक्त 10 मिनिटामध्ये, म्हणजे फक्त 10 मिनिटं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक तुझ्याकडून पाहिजे, आपली ही जी प्लेलिस्ट आहे प्रत्येक गरजू मराठीपर्यंत, मराठी पोरांपर्यंत पोहोचव, म्हणजे सगळेजण बघतील. आणि हे दिसतंय का, करून टाक सबस्क्राईब. मागच्याला 26.6 होते, आता 8 झालेत. पुढल्या व्हिडिओला व्हावे 27 तरी. ओके, तुझ्या मदतीने नक्की होतील. सबस्क्राईब तू करणार आहे मला माहिती. चल चालू करू. व्हॅरिएबल आपण मागच्या सेशन मध्ये पूर्ण बनवलं होतं. व्हॅरिएबल म्हणजे काय असतं? व्हॅरिएबल इज समथिंग विच इज यूज टू स्टोअर डेटा, राईट? व्हॅरिएबल इज यूज टू स्टोअर डेटा इन कम्प्युटर मेमरी. कम्प्युटरमध्ये दोन प्रकारची मेमरी आपण बघितली, रॅम आणि रॉम. आपल्या व्हॅरिएबलला मेमरी कुठे भेटते? रॅम वरती. ओके, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. मागचं सेशन बघा, लय इंटरेस्टिंग होतं. आजच्या सेशन मध्ये आपण आणखीन व्हॅरिएबल बनवू, आणखीन प्रिंट करायचे वेगवेगळे वे बनवू, बघू. ठीक आहे. मागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं प्रिंट आपण कसं करू शकतो, राईट? आता आणखीन एक नवीन वे प्रिंट करायचा. प्रोग्राम लिहायचा आहे नोटपॅड मध्ये. आपण त्यासाठी धड धड फोल्डर बनवलंय, कॅन यू चेक इट? फोल्डरचं नाव दिलं तर आपण पायथन 10 मिनिट, राईट? आणि याच्यामध्ये आपण डेमो.py नावाची फाईल बनवते, 10 मिनिट फ्री सिरीज मध्ये, राईट? त्याच्यात काय काय करू आपण, एक नवीन फोल्डर बनवू असं, धड करून. याला नाव देऊ आपण डे 4. काय नाव देऊ? डे 4. हेच फोल्डर बनवू जरा आपण, पायथन 10 मिनिट्स. येस येस, हेच फोल्डर होतं. ठीक आहे, नो नो प्रॉब्लेम. डे 4 नावाचं फोल्डर बनवलं, याच्यामध्ये आता आपल्याला फाईल सेव्ह करायची. नोटपॅड तुझ्या समोर असेल, नोटपॅड ओपन कर. ठीक आहे. नोटपॅड मध्ये हे बघ, मी प्लस वर क्लिक केलं, एमटी नोटपॅड आला. इथे मी व्हॅरिएबल बनवतोय. व्हॅरिएबल किती सोपं आहे. नेम इक्वल टू, लेट से आधी, तुझं नाव देऊन टाक. मी म्हणलं एज इक्वल टू 25. मला ऍड्रेस इक्वल टू लेट से पुणे. धड 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 देऊन टाक. मोबाईल नंबर भाऊ याचा काय, हे बघ, मोबाईल नंबर आहे समथिंग लाईक दिस. ठीक आहे. आणखीन काय द्यायचंय तुला, देऊन टाक. नाही द्यायचं, नो प्रॉब्लेम. या फाईलला सेव्ह करायचं. कसं सेव्ह करायचं? फाईलवर क्लिक करायचं, सेव्ह ॲज. आता जे फोल्डर बनवतो त्याच सेव्ह करायचं. फोल्डरचं नाव आहे पायथन इन 10 मिनिट्स. हे कुठं आहे? हे बघ, याच्यात डे 4 बनवलाय आपण. याच्यामध्ये फक्त याला नाव द्यायचं डेमो.py. काही नाव दे, फक्त पी वाय एक्सटेन्शन पाहिजे. इथं ऑल फाईल म्हण. डन. प्रोग्राम सेव्ह झाला तुझा. आणि तो प्रिंट करून दाखवतो. प्रिंट आपण कसं करत होतो माहिती आहे मागच्या सेशनला? नेम, आणि इथं आपण लिहित होतो नेम. हे असं करत होतो, बरोबर आहे? देन परत प्रिंट, देन आपण लिहित होतो एज, कोलन देऊन आपण लिहित होतो एज. हे हे झाले बरं का, एकदा बघ मागच्या सेशनला. ऍड्रेस, अँड ऍड्रेस इज समथिंग, कोलन, कोलन, डबल कोट, डबल कोट मध्ये ऍड्रेस, डबल कोट क्लोज करायचा, आणि इथं लिहायचं ऍड्रेस, व्हॅरिएबलचं नाव. देन प्रिंट, देन मोबाईल नंबर, MONO टाक. मोबाईल नंबर सोपं आपलं. आणि इथं लिहिलं मी मोबाईल नंबर. कॅन यू चेक इट? हा प्रोग्राम रन कसा करायचा? हे बघ, डेमो.py आहे, इथं क्लिक करायचं, इथं वरती. इथं लिहायचं CMD. CMD लिहिलं, हे बघ, कमांड लाईन प्रॉम्प्ट आला. इथं लिह py डेमो.py. डन. कॅन यू चेक युअर आउटपुट? नेम आलं, एज आलं, ऍड्रेस बी आलं, पण हुकलं काय? मोबाईल नंबर. मोबाईल नंबरची स्पेलिंग हुकली. हे बघ, एरर काय, नीट वाच. इथं मोबाईल नंबर मध्ये NO कॅपिटल लिहिलंय, O स्मॉल आहे, N कॅपिटल आहे. हे कराय की नाही? तर परत रन कर. हे आलं का सगळं? नेम आधी, एज समथिंग 25, ऍड्रेस आलाय, मोबाईल नंबर आलाय, सगळं येतंय. तो सर प्रिंट असं करू शकतो? आणखीन एक वे आहे का प्रिंट करायचा? येस. तुला असं जर डेटा प्रिंट करायचा नसेल, तो असा प्रिंट करेल. प्रिंट कर. प्रिंट, याच्यामध्ये तू लिह एफ. हे काय लिह? एफ. आणि इथं डबल कोट लाव. सर व्हॉट डू मीन बाय एफ? एफ इज समथिंग फॉर्मॅटेड स्ट्रिंग. याच्यामध्ये तू काही लिहिलं, याच्यासोबत तू नेम लिहिलं, हे नेम ऍज इट इज भेटणार आहे तुला. हे बघ, मी सेव्ह केलं, मी इथं आलो, मी रन करतो प्रोग्राम. कॅन यू चेक इट? काय लिहिलंय मी? नेम ऍज इट इज आहे. पण याच्यामध्ये जर तू, अय भावा, कर्ली ब्रॅकेट यूज केला, नेम लिहिलं, अय, हे ऍज इट इज नाही येणार बरं का. कर्ली ब्रॅकेट याची डायनामिक व्हॅल्यू शोधून काढेल, म्हणजे नेम मध्ये काय, या नेमला ऍज इट इज नेम भेटेल, पण कर्ली ब्रॅकेट मधल्या नेमला ती भेटेल आधी. हे काय आलं बघ.
नेम आधी हे आले की नाही. या नेमला मात्र ही व्हॅल्यू आली म्हणजे कर्ली ब्रॅकेटच्या आतमधली व्हॅल्यू आपल्याला भेटते. पुढे ये, पुढे मी म्हणलं लेट से कोमा एज कोलन कर्ली ब्रॅकेट मध्ये एज. आता एज भेटणार आहे हे बघ. एज एज कोलन 25. हे ऍज इट इज आलं पण कर्ली ब्रॅकेट मधलं 25 आलंय. परत कोमा ऍड्रेस कोलन कर्ली ब्रॅकेट मध्ये ऍड्रेस. देन हे आता काय भेटेल? कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट? ऍड्रेस मध्ये पुणे आले. असं पण डेटा प्रिंट करता येतं बरं का. देन अगेन आय एम रायटिंग कोमा. ओके हिअर आय एम रायटिंग समथिंग. मोबाईल नंबर कोलन कर्ली ब्रॅकेट मध्ये मोबाईल नंबर. कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट गाईज? नाव तुला मोबाईल नंबर पण भेटेल हे बघ. मोबाईल नंबर 9022 समथिंग. म्हणजे नेम आधी एज समथिंग दिस वन ऍड्रेस असा पण डेटा प्रिंट करता येते. लय वे आहेत असं पण डेटा प्रिंट करू शकतो. याला म्हणतात फॉर्मॅटेड स्ट्रिंग. जे काय कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिशील ते डायनामिकली त्याची व्हॅल्यू याच्यातून येणार आहे. हे क्लिअर आहे? आता सर तुम्ही हे एफ नेम देन कर्ली ब्रॅकेट वेगळं, याला कर्ली ब्रॅकेट वेगळं, याला सगळ्याला एकच वापरा की कर्ली ब्रॅकेट? वेगवेगळे कशाला? वेगवेगळे का वापरतोय आपण? टू डिफाईन द व्हॅल्यू लाईक नेम काय, एज काय, 25 याच्यामुळे आपण वापरतोय. जर तुला एकच यूज करायचं असेल करू शकतोय. इथे एफ देन डायरेक्टली कर्ली ब्रॅकेट नेम देन इनसाइड एज इनसाइड ऍड्रेस इनसाइड मोबाईल नंबर असं पण करू शकतो तू. पण यानं काय होईल? यानं काय होईल? डायरेक्ट आउटपुट भेटेल हे बघ. नेम आधी एज समथिंग ऍड्रेस. इथं तुला आयडिया नाही काय म्हणजे हा हे काय आहे, हे 25 काय आहे? इथं कळतंय, इथं नाही कळत राईट. त्याच्यामुळे इथं असं तू दिलं तरी चालेल डिटेल्स. डिटेल्स हे बघा हे चेक करा, हे डिटेल्स आहे सगळे. सो इट विल लाईक कॅन यू चेक इट? असं पण करता येते. मग तुला जसा डेटा प्रिंट करायचा तसा डेटा तू प्रिंट करू शकतो. जर मला डेटा युजर कोण घ्यायचा असेल तर युजर कोण सुद्धा डेटा आपल्याला घेतं. आता हा डेटा कुठं आहे? आपण स्वतःहून लिहिलाय. युजर कोण डेटा कसा रीड करायचा? दुसरी फाईल धड करणं बनवतोय मी. मला युजर कोण युजरचं नाव घ्यायचंय. याच्यासाठी मित्रांनो आपल्याला एक फंक्शन दिलंय. त्या फंक्शनचं नाव आहे, हे काय नाव आहे? इनपुट. आणि इनपुट फंक्शन मध्ये म्हणा एंटर युअर नेम. आता तुम्ही जे नेम एंटर कराल ते नेम कशात जाणार आहे माहिती आहे का? ते नेम या नेम मध्ये जाणार आहे. इनपुट यूज करत असं लक्षात ठेवा. इनपुट इथं यूज करायचं आणि इक्वल टू देऊन याची व्हॅल्यू नेम मध्ये स्टोअर करायची. जे पण इनपुट युजर कोण येणार आहे. आता आलेलं इनपुट प्रिंट करायचं लिहा इथं. इथं लिहिलं मी डबल कोट युअर नेम समथिंग कोलन देतोय मी. नेमला प्रिंट करतोय हे ठीक आहे. या फाईलला सेव्ह करू आपण. सेव्ह ॲज म्हणा. नाव देतो मी टेस्ट डॉट पी वाय. डन. रन करा टेस्ट डॉट पी वाय. हे बघा टेस्ट डॉट पी वाय ला मी रन केलं. आलं काय बघा? एंटर युअर नेम. हे मेसेज आला कस काय? बिकॉज आपणच लिहिलं एंटर युअर नेम. आता नाव कोणाला द्यायचं? युजरला म्हणजे आपल्याला. मी दिला आधी यांची हवा. आता हे जे नाव तुम्ही दिलंय अय, हे नाव रीड करायचं काम याचं आहे. हा रीड करेल, नेम मध्ये टाकेल आणि युअर नेम नेम प्रिंट होऊन जाईल. हे बघा एंटर दाबा इथं. काय आलं आउटपुट? युअर नेम इज आधी अंजावर. कस काय धिंगाणा? धड 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 काही बी रीड करू शकता. म्हणजे इनपुट फंक्शनचं काम काय बोला? इनपुट फंक्शन इज यूज टू रीड द डेटा फ्रॉम यूजर मेरे दोस्त. हे बोला व्हॉट इज दिस फंक्शन? व्हॉट इज द यूज ऑफ दिस फंक्शन? दिस इज प्री डिफाईन फंक्शन. यूज काय त्याचा? इनपुट. इट इज अ function which is used to take value from user or console. युजर कोण म्हणा नाही तर कन्सोल कोण व्हॅल्यू घेण्यासाठी इनपुट फंक्शनचा यूज होतोय माझ्या भावा. क्लिअर आहे सगळ्यांना? दुसरं काय बी रीड करू शकतो. अरे काय बी कर. हे बघ म्हणलं एज द्या. एज द्या म्हणलं एज. हे बघ इनपुट एंटर युअर एज असं लिहायचं. धड करणं. डन. आणि एज प्रिंट करून टाकायचं. प्रिंट युअर एज. युअर एज. ओके आणि इथं लिहायचं एज. सर याच्याकडून ऍड्रेस घ्या बरं. ऍड्रेस इनपुट काय काय लिहायचं याच्यामध्ये? एंटर युअर ऍड्रेस. धड करणं घेऊन टाकायचा ऍड्रेस पण. एकाने चेक ऍड्रेस पण येणार. करा की प्रिंट. इथं मी प्रिंट केला ऍड्रेस पण. प्रिंट
युअर ऍड्रेस, कॅन यू चेक इट? युअर ऍड्रेस इज समथिंग, ऍड्रेस हे डन. अलाईन करू का जरा, बरं वाटेल जरा, बाकी काय नाही होणार. हे ठीक आहे, देन सेव्ह. पहिल्यांदा नेम येणार, परत एज आणि परत ऍड्रेस, तीन गोष्टी मागणार आपल्याला. आता हे बघ. हे काय मागितलं? नेम. मी म्हणलं आदिनाथ. काय आलं? एज. मी म्हणलं 25. काय आलं? ऍड्रेस. मी म्हणलं पुणे. युअर एज इज 25, ऍड्रेस इज पुणे, नेम इज आदिनाथ. लिहिताय कसं? आधी नेम, पण प्रिंट करताना नेम लास्टला प्रिंट करताय, म्हणून लास्टलाच होणार. हे क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन इज गेटिंग माय पॉईंट. सगळा डेटा रीड पण होतोय, प्रिंट पण होतोय. पण आता इथे एक प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस हे इनपुट फंक्शन डेटा रीड करतं, बाय डिफॉल्ट स्ट्रिंग मध्ये करतं. सो स्ट्रिंग मध्ये म्हणजे काय? स्ट्रिंग मध्ये म्हणजे मित्रांनो, ही एज ची जी व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसते, तुम्ही रन केली, तुम्ही नाव दिला आधी, एज देत आहे 25, पण दिस एज इज अ स्ट्रिंग टाईप ऑफ व्हॅल्यू. सर डेटा टाईप तुम्ही आम्हाला शिकवलाच नाही, तर आम्हाला कसं उमगल? त्याचा डेटा टाईप चेक करायचा आहे. कसा चेक करायचा सांगतो. पुणे दिलाय. आता प्रत्येक याचा डेटा टाईप कसा चेक करायचा आणि डेटा टाईप असतो काय, ते आपल्याला बघायचं. ओके, आता डेटा टाईप ही कॉन्सेप्ट मी पुढे एक्सप्लेन करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण आता सध्या मी तुम्हाला सांगतो हाऊ टू चेक द डेटा टाईप. डेटा टाईप इन पायथन पुढल्या सेशनला बघू आपण. डेटा टाईप इन डेप्थ मध्ये बघू. लय डेटा टाईप आहे, धड धड धड. पण चेक जर करायचं असेल डेटा टाईप तुम्हाला, एव्हरीवन यू कॅन चेक द डेटा टाईप. मला एजचा डेटा टाईप चेक करायचा आहे. इथं लिहा प्रिंट टाईप ऑफ एज. काय लिहायचं? टाईप ऑफ एज. टाईप ब्रॅकेट लिहायचं, एज याचा टाईप काय बघा. तुम्हाला टाईप काय इथे दिसेल. तुम्ही रन करा कोड परत. मी म्हणलं नाव आधी 25 पुणे. टाईप काय आला बघा रे. आउटपुट मध्ये आलंय क्लास STR. म्हणजे एज ची व्हॅल्यू स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग, जी की डबल कोट मध्ये, ट्रिपल कोट मध्ये, सिंगल कोट मध्ये असते. मग एज ची व्हॅल्यू जर डबल स्ट्रिंग कसं काय? हे तर इंट पाहिजे. मग इंट काय असतं, स्ट्रिंग काय असतं, हळूहळू हळू आपण येणाऱ्या सेशन मध्ये बघू. या सेशन मध्ये फक्त इनपुट बघितले आपण. म्हणून कशामुळे सांगतो हे बघा. मी आणखीन एक प्रोग्राम करतो. मी जर कोणी एक नंबर घेतो, नंबर 1, इनपुट मध्ये लिहिलं मी एंटर फर्स्ट नंबर. दोन नंबर घेतो, पहिला नंबर दे. नंबर 2, मी म्हणलं इनपुट, दुसरा नंबर दे. एंटर सेकंड नंबर. कॅन यू चेक इट? दोन नंबर मी घेतले, या दोघांचे ऍडिशन करतोय मी. मी म्हणलं प्रिंट ऍडिशन इज समथिंग व्हॉट, num1 प्लस num2. दोन नंबरचे ऍडिशन आपल्याला एक्सपेक्टेड आहे, मी सेव्ह केलं याला. याला मी मला ऍडिशन डॉट पीवाय. बट गाईज व्हॉट हॅपन हिअर, कॅन यू चेक इट? मी रन करतोय डेमो डॉट पीवाय ऍडिशन डॉट पीवाय. पहिला नंबर 200, दुसरा नंबर 300. हे काय झालं? ऍडिशन 200 300. वा मेरे शेर, हे कस काय? असं कस काय शेला पाहिजे? हे जोडलं कस काय? इव्हन तुम्ही जर म्हणले पहिला नंबर 10, दुसरा 20, अरे 10 20 येईल, 30 यायला पाहिजे. सो गाईज दिस इनपुट इज रीडिंग स्ट्रिंग व्हॅल्यू बाय डिफॉल्ट. याला कन्वर्ट करावं लागतं इंट मध्ये. पुढल्या व्हिडिओमध्ये डेटा टाईप कन्व्हर्जन प्रोग्राम डन 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 पुढल्या व्हिडिओमध्ये होणार आहे. या व्हिडिओला मी इथंच थांबतो. 10 मिनिटं म्हणून जास्त टाइम तुमचा मी घेणार नाही. ओके, सपोर्ट राहू द्या. या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आवडला असेल करून टाका, आणि या प्लेलिस्टला धड 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 तुमचा सपोर्ट दाखवा. सबस्क्राईब मात्र की करा. थांबू आपण.